नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत पोह्यांपासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत। तर पोह्यांपासून आता इथे तुम्ही बघू शकता की पोह्यांपासून मी अतिशय सुंदर असे कुरकुरे बनवलेले आहे आणि आपण हे कुरकुरे अतिशय पटकन मुलांना नाश्त्यासाठी करून देऊ शकतो। तसेच पोह्यांपासून आपण अजून एक रेसिपी करणार आहोत, ती तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच। तर आता आपण रेसिपी तयार करायला सुरुवात करूया। आता इथे सुरुवातीला मी पोहे घेतलेले आहे। पोहे चाळणीने छान आपण असे चाळून घ्यायचे आहे। त्यात काही घाण असेल तर ती आपण चेक करून घ्यायची। त्यानंतर हे जे पोहे आहे ते आपण स्वच्छ 4-5 पाण्याने 4-5 वेळा पाणी घेऊन असे धुवून टाकायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की मी पोहे पाण्यामध्ये टाकत आहे आणि हे पोह्यांचे जे वरती असे घाण पाणी येते किंवा त्याच्यात थोडीशी असे माती असते, कचकच असते, ती सर्व निघून जाते। त्यामुळे आपल्याला ते पोहे जे आहे ते 4-5 वेळा असं पाणी घेऊन धुवून टाकायचे आहे, स्वच्छ करायचे आहे। आता इथे मी दुसऱ्यांदा पाणी घेत आहे आणि पोहे आपले स्वच्छ धुवून टाकत आहे। अशा पद्धतीने आपल्याला ते 4-5 वेळा पाणी घेऊन छान धुवून काढायचे आहे। पाण्यातून काढले की ते अतिशय पांढरे शुभ्र आपल्याला दिसतात। आता इथे तुम्ही बघू शकता चाळणीमध्ये किती छान आपले पोहे झालेले आहेत। पांढरे स्वच्छ असे पोहे आपल्याला दिसत आहे। आता ते असे मी छान चेपून घेत आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी जे आहे ते छान खाली गळून जाईल। त्यानंतर आता मी हे जे पोहे आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्यात मी चवीनुसार तिखट टाकलेले आहे। जेवढे आपल्याला लागत असेल तिखट त्या प्रमाणात आपण त्यात तिखट टाकायचे आहे। मी या ठिकाणी अर्धा चमचा तिखट टाकलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी मी पाव चमचा पापडखार टाकलेला आहे आणि पापडखार हा खारट असतो, त्यामुळे मीठ त्यात कमी टाकायचे आपल्याला। तर मी मीठ देखील पावच चमचा टाकलेले आहे आणि अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। हे मिश्रण छान मिक्स केल्यानंतर असं आपल्याला जसं आपण पिठाचा गोळा तयार करतो पोळ्या करताना, जसे कणकेचा गोळा तयार करतो तसे या पद्धतीने आपण तो गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की किती छान आपला हा गोळा तयार झालेला आहे पोह्यांचा। आणि त्यानंतर आपण आता जे कुरकुरे आहे ते करायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, त्यात हे मिश्रण मी टाकणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की मी जी प्लास्टिकची पिशवी आहे त्याच्या साहाय्याने मी इथे टाकत आहे। एक प्लास्टिकचा कागद मी खाली टाकलेला आहे, त्याला तेल वगैरे आपल्याला काहीच लावायचे नाही आहे। असे आपण प्लास्टिकच्या पिशवीच्या साहाय्याने पण आपण टाकू शकतो। ही एक पद्धत आपण दाखवलेली आहे। त्यानंतर अजून आपण वेगळ्या पद्धतीने पण ते करू शकतो। तसेच यासाठी तुम्ही आपला जो चकलीचा साचा असतो, शेव वगैरे करतो आपण, त्याचा साचा जो आपल्याकडे आहे, आपल्याला त्याच्यात जी चकलीची हे असेल चकती असेल ती लावून आपण हे कुरकुरे करू शकतो। तसेच या ठिकाणी मी दुसऱ्या पद्धतीने केलेले आहे की ताटावर आपण जसे शिंगोळे तयार करतो त्या पद्धतीने जरी केले तरी पण ते पटापट होतात। आणि जर आपल्याला हे पीठ कडक वाटत असेल तर आपण त्यात थोडे पाणी ॲड करायचे, म्हणजे ते एकदम पटापट होतात। थोडेसे सैल केलं तर लवकर होतात आणि साच्यातून पण पटापट तयार होतात ते आपले। अशा पद्धतीने मी इथे ताटावर पण केलेले आहेत। अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पद्धतीचे पण कुरकुरे करून दाखवलेले आहेत मी तुम्हाला ताटावरती। आता ही तिसरी पद्धत आता आपण पाहूया। या तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण त्याचा एक मोठा उंडा घ्यायचा आहे आणि तो छान असा लाटून घ्यायचा आहे, बारीक असा लाटून घ्यायचा आणि उलथणीने त्याच्या आजूबाजूचे जे काठ आहे ते काढून घ्यायचे आपल्याला। आणि जसे आपण पाटोळ्या करतो
तशा पद्धतीने आपण त्याचे काप करून घ्यायचे आहे। आता आपण हे ताटावर करत असताना फक्त ताटाला थोडेसे 1 थेंबभर तेल लावायचे आहे आणि लाटण्याला पण 1 थेंबच तेल लावायचे आहे। जास्त लावायची गरज आपल्याला भासत नाही आणि पुन्हा पुन्हा लावायची पण गरज भासत नाही आपल्याला। तशा पद्धतीने आपण हे बॉबी पापड तयार केलेले आहेत। सुरुवातीला जे आपण केले 2 पद्धतीने जे केले ते आपण कुरकुरे केलेले आहेत आणि तिसऱ्या पद्धतीने जे केले ते आपण हीच रेसिपी तिसऱ्या पद्धतीने दाखवली आपण, तर त्याचे आपण बॉबी पापड तयार केले। अशा पद्धतीने आपले हे कुरकुरे किंवा बॉबी पापड किंवा याला पोह्यांचे स्टिक देखील म्हणतात। आणि आता हे आपण घरातच वाळवलेले आहेत फॅनच्या खाली। घरातल्या घरात आपण ते केव्हाही वाळवू शकतो, केव्हाही करू शकतो आणि केव्हाही वाळवू शकतो। आता इथे तुम्ही बघू शकता की आपले बॉबी पापड आणि कुरकुरे किती छान कोरडे झालेले आहेत। आता आपण ते तळून पाहूया। आता इथे आपण कढईमध्ये तेल टाकलेले आहे, ते छान आपण गरम होऊ द्यायचे आणि मग त्यात ते तळायचे आहेत। तर किती छान फुलत आहे आपले ते बॉबी पापड तुम्ही बघू शकता आणि कुरकुरे देखील आपले छान फुलत आहेत। म्हणजेच आपले बॉबी पापड आणि कुरकुरे अतिशय मस्त झालेले आहेत आणि चवीला देखील अतिशय छान झालेले आहेत। अतिशय पोकळ आहेत, कडक अजिबात लागत नाही आहे ते। हे बॉबी पापड आणि हे कुरकुरे जे आहे ते तुम्ही अवश्य करून पहा। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।